पाहिजे आणि अशा सुट्टीत मात्र ठेवलेल्या मान्यवरांच्या उपस्थित आज हा दुष्काळग्रस्तांसाठी निधी कुठून कसं मिळावं आपण संख्येने मिळत आहोत. प्रथम सरस्वती नातेस आपण मनस्वी ऑनलाईन करूया. यातून देऊन तुषार महिला या शंभरस्त्रात होता या मीनावर दंड करावा श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवेसुद्धा वंदिता सामांसाठी सरस्वती तुझ्याची विशेष कार्यावर चायनीज बनी तुझ्याच्या नदी गाऊन बळी जाऊ या पौर्णिमेतील विद्यार्थी कुमारी कोमलपतींना विनंती होते की फिजिक्स चांगली आयोजित दुष्काळग्रस्तांसाठी सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर मान्य आराधना मान्य आर्किटेक्चर प्रमोद चौगुले मान्य प्राचार्य दत्तात्रय पिसाळ मान्य श्री सुधीर सिंहासने मान्य जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र शिसपे मान्य आमदार मानसिकराव नाईक आणि मान्य आमदार सुरेश खाडे यांचे मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करते आणि इथे जमलेले इतर मान्यवर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी आज तुमचे मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उपस्थित आहे की ज्याने आपलं सारं आयुष्य महाराष्ट्रातील आपल्या देशातील लोकांसाठी व्यतीत केलं. हे थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपले आराधना. आपण सर्वजण इथे जमलो आहोत कारण आपण जो दुष्काळग्रस्त विभागासाठी निधी जमा केला आहे तो निधी आपण मान्य रावांच्या हाती सुपूर्द करणार आहोत. तसेच अनेक मी सर्व मान्यवरांच्या वेळी विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे स्वागत करते. धन्यवाद. कोमल कोणतं आज काय करीत आहोत भविष्यात त्यांना काही करायचं हे त्यांच्या स्क्रीनवरून ऐकायला मिळाले तर आपल्यासाठी व त्यांनाही एक उत्साह आणि प्रेरणा मिळते. आणि अशाच एका उद्देशाने मी आपले माननीय प्राध्यापक म्हणजे आजच्या कार्यक्रमाची योजना श्री कुंभले सरांना वास्तविक करण्याची विनंती करते. आपले लाडके आबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मान्य खाडे साहेब आलेले आहेत, रवींद्र शिसपे साहेब आलेले आहेत, मानसिकराव जगताप साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर सुधीर सिंहासने या ठिकाणी आलेले आहेत, आमचे मित्र प्रमोद चौगुले या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम मला का ठेवासा वाटला यासाठी मी थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या या क्लासमधून या अगोदरच्या दुष्काळासाठी सुद्धा आपण मदत केलेली होती. त्याचबरोबर महापुरामध्ये आपण मदत केलेली होती. एक अंध विद्यार्थी होता सिद्धू लवटे नावाचा, त्यालाही आपण पुढच्या शिक्षणासाठी मदत केलेली होती. त्याचबरोबर काही मुलांच्या व्यक्तिमत्वाचा मला एक उलगडा करावासा वाटतो. बाबा एक फारसी कॉलेज करणारा मुलगा होता माझ्याकडं आणि मला सांगली हायस्कूलच्या प्राचार्याने सांगितलं की याला काही मदत करता आली तर करा. मी त्याला बोलवलं, आला तो. फी भरण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्याला मी क्लासमध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर तो शिकत राहिला. एक दिवस उशिरा आला तो मुलगा. मी त्याला रागवलं. तो म्हणला मी सायकलवर येतो. आणि सायकलवर जरी आला तरी काय झालं, लवकर यायला पाहिजे. मी म्हणला कोणत्या छोटी रूम आहे, त्याला सांगितलं की बाबा या रूम मध्ये तू राहू शकतोस का बघ. ठीक आहे म्हणला. राहिला विद्यार्थी. मी मध्येच त्याला विचारलं की तो काय करणार पुढं. तो म्हणला मी डीएड करणार. काय रे, दोन वर्षात डीएड केलं की मला सर्व्हिस लागू शकते आणि मी रमेश पांडुरंग सुतार नावाचा विद्यार्थी आणि माझे घरचे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील म्हणतात. मी म्हणतो तू एवढा हुशार आहे तर तू इंजिनिअरिंगला जा, तू अभ्यास कर, आता नंतर आपण निर्णय घेऊया असं म्हटलं. मुलाला अभ्यास केला, मार्क पडले, वांचनाला दत्तक घेतलं आणि त्याची जवळपास 4 वर्ष मी ठीक आहे फी असेल राहण्याची आणि खाण्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली. मुलगा इंजिनियर झाला. त्यानंतर आता सध्या मुलगा तो आपला नॅशनल हायवे 1 जम्मू दिल्ली जो चालू आहे त्या ठिकाणी ज्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या ठिकाणी तो आता काम करतो. मध्येच एक दिवस आला आणि तिच्यामध्ये 10,000 रुपये होते आणि मी त्याला सांगितलं की बाबा तो हिशोब सगळा घेऊन ठेव आणि पुढं काय करायचं बघूया आपण. तो 10,000 रुपये घेऊन आला आणि मला म्हणलं की सर असं तुमचे एवढे पैसे आहेत तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, बाकीचे नंतर मला जमेल तसे मी देतो. मी म्हणलं त्याला की बाबा तू मला पैसे द्यावे या अपेक्षेने मी तुला शिकवलेलं नाही की भविष्यामध्ये तुला जर एखादा विद्यार्थी असा भेटला तर निश्चितपणे त्याला तू मदत कर, मला पैसे मिळाल्यासारखे आहे. मुलगा डोळ्यात पाणी आलं, माझ्या पाया पडला आणि माझं थोडंफार कौतुक करायला लागलं. मी मला माझं कौतुक करायची गरज नाही, मी सुद्धा या परिस्थितीमधून शिकलेलो आहे म्हणून तुला मी मदत करू शकतो. आणखीन एक विद्यार्थ्यांचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो
निलांबरे मेत्रे नावाची मुलगी कोल्हापूरला शिकत होती. विट्यावर मला काही मित्रांचा निरोप आला की तिला काही नोट्स पाहिजे. मी नोट्स पाठवून दिल्या. मुलगी शिकत राहिली. तिला वांचनला इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन मिळालं आणि त्याच क्लासमध्ये आपल्या या क्लासमधल्या जवळपास 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या क्लासमध्ये आमच्या क्लासमधल्या 2 मुली होत्या आणि त्या म्हणल्या की उद्या आम्ही उल्पाडे सरांना भेटायला जाणार आहे. म्हटल्यानंतर हिला स्ट्राईक झालं की सरांनी मला नोट्स पाठवल्या होत्या आणि मलाही सरांच्याकडे यायचं आहे. माझी सरांची ओळख नाही आणि मला घरी माहित नाही, मी तुमच्या बरोबर येते. मुलगी आली माझ्याकडं. 2 मुली आणि हे निलांबरी मेत्रे. त्या 2 मुली क्लासमधल्या होत्या. मी त्यांना ओळखलं. निलांबरी मेत्रेला मी काय ओळखू शकलो नाही. तिने मला ओळख सांगितली, असं तुम्ही मला नोट्स पाठवलेल्या होत्या. पण ठीक आहे म्हटलं, नोट्स वरून काय मी ओळखू शकत नाही म्हणलं. तू बसलो, आम्ही गप्पा मारल्या आणि जाताना मी त्याला सांगितलं की तुला जर काय भेटायचं होती मला माहित होतं. तुला जर काय अडचण आली तर मला इकडे तर सांग. समजा तुला काय आर्थिक अडचण आली तरी मला सांग या ठिकाणी. एवढं सांगितलं. ती मुलगी गेली आणि 4 वर्षानंतर त्या मुलीचा इन्फोसिस कंपनीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा मला भेटायला आली आणि भेटायला आल्यानंतर पुन्हा प्रश्न एकटीच होती आणि सर मला ओळखलं का? मी म्हणतो नाही ओळखलं. मी निलांबरी मेत्रे. मग मला स्ट्राईक झालं. अरे बरं ये म्हटलं. आल्यानंतर आम्ही चहा पाणी केलं, बसलो, गप्पा मारल्या आणि गप्पा मारताना या मुलीचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. या मुलीने काय सांगितलं बघा की सर मला गरीब परिस्थितीमधून शिकणाऱ्या मुलीला 10,000 रुपयाची स्कॉलरशिप द्यायची आहे. मी म्हणलं विट्यामध्ये तू शिकलेली आहे, विट्यामध्ये सगळे तुझे रिलेटिव्ह आहेत, त्या ठिकाणी आपण सांगूया. नाही सर म्हणजे तुम्हालाच सांगायचं आणि तुम्हीच ते काम करायचं आहे. त्याच्या मागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुमचा या सगळ्या मुलांचे संपर्क असतो, त्यामुळे तुम्ही हे काम चांगलं करू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही केवळ दिलेल्या एका आश्वासनावरती, शब्दावरती मी माझं BE पूर्ण केलेलं आहे. मी म्हणलं कसं काय? तू 4 वर्षात माझ्याकडे कधी आलीच नाही. तर नाही सर म्हणले, मी परिस्थितीमधून शिकत गेले, मात्र मला खूप अडचणी आल्या. मी हॉस्टेलवर राहत होते, माझे रिलेटिव्ह या ठिकाणी होते. मला मधून मधून पैशाची खूप अडचण आली आणि मी काटकसरीने शिकत गेले. पण मला तुम्ही जे काय पहिल्यांदा भेटल्यानंतर सांगितलं होतं की तुला पैशाची जरी अडचण आली तरी मला तू सांग, मी तुला या ठिकाणी व्यवस्था करून देतो. एवढ्या एका वाक्यावरती म्हटलं मी 4 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि म्हणून ही स्कॉलरशिप सर तुमच्या असते, तुम्हीच या ठिकाणी सजेस्ट करायचे आहे. आणि ती मुलगी गेली 2 वर्ष मी काही मुलींना सजेस्ट करतो, तिच्या काही कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे आणि त्या 2 मुलींना स्कॉलरशिप देते. आणखीन एक घटना बघा, 1972चा दुष्काळ आपण अनुभवलेला आहे. सुगडी नावाची चीज या मुलाला काही माहित नाही, परंतु आपल्याला माहिती आहे. ती एक खेडेगाव, मुलगा 1-2 पहिली दुसरीला असेल, 6-7 वर्षाचा. आई वडील, मुलगा, भावंड आणि त्या ठिकाणी आजी, असे 8 जणांचं कुटुंब होतं. दुष्काळात कामाला जात होते आई वडील, मात्र तेवढ्या त्या सुकडीच्या आणि त्या सगळ्या परिस्थितीच्या किंवा मिळणाऱ्या रकमेमधून तेवढा त्या ठिकाणी प्रपंच चालत नव्हता. तर त्यावेळेला दुष्काळामध्ये पाण्याची परिस्थिती चांगली होती त्यावेळेची. आता मी ऐकले बऱ्याच वेळेला की पाण्याची खूप बिकट अवस्था आहे. मात्र आताच्या दुष्काळामध्ये पाणी जरा व्यवस्थित होता. अन्न टंचाई होती आणि त्यावेळेला गावामध्ये मक्याचे पोती जे आहेत ते उतरण्यासाठी, मका सप्लाय करण्यासाठी गाडी यायची, ट्रक यायची आणि या ट्रक मधून हा मका उतरत असताना त्या फळ्यामधून किंवा जी काही पोती फाटलेली आहे त्यामधून मका खाली पडायची आणि ही मका ट्रक गेल्यानंतर हा मुलगा आणि त्याची मोठी बहीण जी होती, हे 2 जण ते मका गोळा करायचे. ओंजळभर मका व्हायची आणि ही मका घेऊन ते घरी जायचे आणि कसा तरी एक दिवस उपाशी असायचे आणि त्याच्यामधून काही वेळेला ही जी काही ओंजळभर मका कलेक्ट केलेली आहे त्याच्यामधून उदरनिर्वाह चालायचा. हा मुलगा पुढे शिकत राहिला. 10वीला त्यांच्याच वर्गातल्या एका मुलीचे नोट्स घेऊन किंवा रात्री डाबाखाली अभ्यास करून शिकला. चांगले मार्क पडले. पुढे शिकत राहिला मुलगा. विद्यापीठामध्ये गेला. विद्यापीठामध्ये MSc करत असताना या मुलानं एका म्हणजे जवळपास 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एकच टाइम जेवत होता. इतर मित्रांच्या बरोबर खाली जायचा हॉस्टेलमधून, विद्यापीठामधून आणि संध्याकाळचं जेवण करतच नव्हता. त्यानंतर या मुलाला नोकरी पत्करली, त्याचबरोबर क्लासेस सुरू केले आणि हा मुलगा आपला 2रा-3रा कोण मी स्वतः
गेली 20 वर्ष मी या क्लासमध्ये काम करतो. बऱ्याच वेळेला मी सामाजिक भान ठेवून काही छोटे छोटे कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाला खरं तर मी आम्हाला तुमचा एवढा मोठा वेळ घेणार नव्हतो. माझी एवढी पात्रता नाही, मी एकदम सर्वसामान्य माणूस आहे. आणि सुदैवानं काय झालं की सुप्रिया गुड्डी आपल्याकडे क्लास आली. तिच्याशी संपर्क साधल्यानंतर मध्ये एका गेल्या रविवारी आम्ही तुम्हाला दुधेवावीला 5 मिनिटांमध्ये हे अमाऊंट तुमच्याकडे देणार होतो. माझ्याकडे अमाऊंट घेऊन काही गरज नाही. मी मध्ये विनोदाने सुद्धा म्हटलं की मुलांना ते दुष्काळग्रस्त अमाऊंट माझ्याकडे पडून आहे आणि हे आपल्याला द्यायची आहे, मात्र आबाशी माझा संपर्क होत नाही. मग मला अशोकरावांचा निरोप आला, अशोकराव घोरपडेंचा. आबा रात्री जरा निवांत असतात. मला असं समजल्यानंतर मी एकदा रात्री दचकून उठलो आणि 1:15 वाजता आबा तुमच्या चित्रकूटला फोन लावला की आबा आलेत का. आबा आले तर मिसेस जागी झाली आणि म्हणजे काय चाललंय तुमचं. काय नाही, रात्री आबा निवांत असतात जरा त्यांच्याशी बोलायचं आहे. क्लासमध्ये जरा आले तर खरं तर हा निधी तुम्हाला कुठेही 5 मिनिटात देता आला असता, मात्र हे सगळे जे काय मुलं आहेत ते इन्स्पायर होणार आहेत आणि त्यांचे पालक इन्स्पायर होणार आहेत, म्हणून हा कार्यक्रम मी आबा जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मी माझा सहभाग वाढवत असतो आणि या छोट्याशा कार्यक्रमावर तुम्ही आला आहात. त्यानंतर मला त्या दिवशी सांगण्यात आलं की आबा अजून आलेले नाहीत. मी म्हटलं की मनाला म्हटलं की मला त्या चित्रकूटवरच्या तुमचा असिस्टंट आहे त्यांनी लावली थाप असं काय म्हटलं. ठीक आहे. रात्री माझ्या आता मला झोप लागत होते आणि सकाळी मी फोन करा म्हटले. सकाळी फोन केल्यानंतर रात्री 2 वाजता आबा आले, अजून उठलेले आहे. तुम्ही 9 वाजता फोन करा. मला खात्री पटली की तो माणूस खोटं बोललेला नाही. आणि मी 12 वाजता फोन केला होता म्हटल्यानंतर कदाचित म्हणजे टाळण्यासाठी सुद्धा झाला असेल असं मला वाटलं, परंतु तसं काही झालेलं नाही. आबा प्रामाणिकपणा तुमच्याबरोबर तुमच्या ठिकाणच्या सगळ्या लोकांचा आहे आणि हे जे काय जमा केलेले अमाऊंट आहे ते एका चांगल्या व्यक्तीकडे जावी या एका उद्देशाने हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. त्यानंतर माझ्या मते शिकवणारे मी आपणचा फोन सारखा ट्राय करत होतो आणि चुकून आपण फोन स्वीकारला. तेवढ्या बिझी शेड्यूल मधून मला एकदम एनर्जी मिळाल्यासारखं झालं. मी आबांचे 1च मिनिट बोलतो. असं मी सांगलीवर प्राध्यापक नारायण मुंडोळे बोलतो, गुड्डीचे टीचर आहेत. आम्ही याच्याशी अमाऊंट गोळा केलेली आहे आणि आपण तुमच्याकडे सुपूर्द करायचे आहे. आपण म्हणजे मी माझे कार्यक्रम बघतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे ते. त्याच्यानंतर मी संपर्कात होतो की खरं अमाऊंट मी तुम्हाला देण्यासाठी दुधेवावीला त्याच्यानंतर माधवनगरला येणार होतो, मात्र माझे मित्र प्राचार्य पिसाळ सर, दत्ता पिसाळ सर हे मला एका कार्यक्रमात भेटले. मी म्हणलं येते का आबांना भेटायला. तर म्हणले आबा येणार नाहीत माधवनगरला. नाही येणार आहेत म्हणलं, मला माहिती मिळालेली आहे. SP ऑफिसला काय म्हणजे मित्र सुद्धा आहेत आणि त्याच्यावर मला माहिती मिळालेली आहे. दुधेवावीला जायची गरज नाही, आपण इथं माधवनगरला अमाऊंट घेऊया. तर म्हणले असं काय करू नका, दुसऱ्याच्या लग्नात उगाच वारात काढू नका. आपण आबांना आपल्या हॉलमध्ये घेऊन या, ती जबाबदारी माझी. मी म्हटलं एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला माझ्याकडे आबा येणार नाहीत म्हटलं आणि त्यांचा मला वेळ घ्यायचा नाही म्हटलं. खूप बिझी शेड्यूल असतं त्यांचं. नाही हो सर, असे कार्यक्रम आबांना सुद्धा खूप आवडतात आणि त्यामुळं आपण त्यांना हॉलमध्ये घेऊन यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. आबा ही अगदी खालीचा वाटा आमचा आहे, मात्र याच्यामागच्या भावना फार मोठ्या आहेत, म्हणून आम्ही तुमचा जास्तीत जास्त या ठिकाणी वेळ घेतलेला आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचे मान्यवर व सर्व उपस्थित बंधुआन भगिनींनो, आज आपण इथं जमले आहोत याचे कारण की आपल्या क्लासचे सर्व श्री मुंडवाले सर यांच्या प्रेरणेने व आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या योगदानातून जमा झालेल्या निधीचा वितरण समारंभ आज आपण इथं आयोजित केलेला आहे. एक चांगलं काम या युनिट अकॅडमी ऑफ फिजिक्सच्या माध्यमातून व मुंडवाले सरांच्या आशीर्वादामुळे इथं पार पडत आहे. याआधी या अकॅडमीने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून अनेक कामे केलेले आहेत. त्यामध्ये अपंग विद्यार्थी निधी असेल, महापूर मदत निधी असेल, अशा अनेक प्रकारची कामे या अकॅडमीच्या माध्यमातून व मुंडवाले सरांच्या योगदानातून पार पडलेली पार पडलेली आहे. एक समाजकार्याचं बीज त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुंडवाले सर्व त्यांचे सहकारी गेली कित्येक वर्ष झालं अत्यंत प्रयत्नपूर्वक करत आहेत. विद्यार्थी त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य सुद्धा करत आहेत. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी 12वीतच या क्लासमध्ये प्रवेश घेतला,
आणि मला समजलं की सर समाजकार्यामध्ये अग्रेसर असतात आणि अशा समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या विद्यार्थ्या सरांच्याकडे मला शिकण्याची संधी मिळाली याचा मला पूर्णपणे अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू सर मुंडवाले. विद्यार्थी असणारे कृपया प्रतिनिधित्वाचा सर्वांचीच लावणी होती म्हणून विनंती करते की तुझा प्रयत्न करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि मला मार्गदर्शन करणारा आणि विद्या मान्य करून आणि दुष्काळग्रस्तांसाठी आपण फुल फुलांची पाकळी म्हणून 33,907 रुपये जमा केलेले आहे. आज महाराष्ट्रात कित्येक गावांमध्ये दुष्काळाला तोंड देत आहे. आपण या लोकांना गरीब निधी देऊन त्यांची मदत करत आहोत. आपल्याला शक्य तेवढी आपण त्यांना मदत करण्याचं आश्वासन देत आहे. भारत हा देश आपला एकटा जपणारा देश आहे. आज आपले काही भाऊबंद संकटात आहेत. या भाऊबंदांना मदत करणं आपला एक धर्मच आहे. रवींद्र शिष्ट सर यांनी सांगितलं खरंच चांगलं काम करता म्हणून तुला मोठ्या पक्षाने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे जमलेले विद्यार्थी मैत्रिणींनो, उद्या तुम्ही भावी पिढीचे राज्यकर्ते आहात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मदत केली पाहिजे. समाज आपल्याला काय देतो यापेक्षा आपण समाजाला काय देतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निसर्गापासून येणारे संकट आपण कधी अडवू शकत नाही, पण त्याचा प्रकल्पनाने सामना करणं याची क्षमता प्रत्येक माणसामध्ये असली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रात या मातीचा गुणधर्म वेगळा आहे. भारतात अनेक थोर लोक होऊन गेली. अशी ही बसलेली माझ्या समोरची विद्यार्थिनी आकाशात उद्या नक्कीच चमकताना देखील असं आम्ही तुम्हाला गावी देतो. महाराष्ट्रात अनेक थोर नेते होऊन गेले. सर तुम्ही अनेक लोकांना तुम्ही काही विद्यार्थ्यांचे प्रसंग सुद्धा सांगितले. तुम्ही यापुढे अशीच मदत करत राहू आणि आम्ही तुम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत. आपण तुमचं सहकार्य गरिबांना मदत करणं ही तर तुमची मुलगी आहे म्हणून सांगत नाही, समाजाला सहकार्य केलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला एक आमचं मार्गदर्शक आदर्श नेता म्हणून बघताना अशीच तुम्ही तुमची कार्यकर्ती थोडं चालू ठेवावी. यानंतर आज आपणास मान्यवरमुळे लाभलेला असा कमेंट पाहणे आणि त्या मान्यवरांचा सत्कार जे आहे संपन्न होताना इथली आपली संस्कृती. तर मी आमच्या विविध अकॅडमीच्या स्वतंत्र सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मान्यवरांचा सत्कार करावा. प्रथमतः आजच्या या सोहळ्यास आपणास प्रमुख म्हणून लाभलेले मान्यवर माननीय शहर पंकज पाटलावरती या विद्यार्थ्यावरती खूप मोठे आघात झाले. त्यातूनही हा विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीने शिकत आहे. मी जी टेस्ट घेतली त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना खूप कमी मार्क आहे, मात्र पंकजला 15 मार्क पडलेले आहेत 25 पैकी. असे फार कमी मुलं आहेत आणि या मुलाचं थोडं शिक्षण सुसाय व्हावं यासाठी मी त्याला 6,000 रुपयाची मदत करत आहे. आता यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गावासाठी म्हणजे आपला सर्वांचे सांगावा त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपला अमृतमय मनोगतातून आम्ही सर्वांसोबत जोडून टाकावे.
आपल्या शहराचे आमदार मिरजचे आमदार पवन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्ह्यातील आपल्या सांगलीचे चौधरी साहेब माजी सहकारी आणि ज्यांनी एका उत्कृष्ट उपक्रमाचं आज आयोजन केले की तुम्हाला सगळ्यांचे आवडते शिक्षक मोठवाले सर उपस्थित असलेले त्यांचे सगळे सहकारी आपण सगळे विद्यार्थी बंधू आले नंतर आमचा कार्यक्रम माझ्या दृष्टीतून एक आधार वेगळा कार्यक्रम तुमच्या सर्वांनी या कार्यक्रमात पत्र दिल्यानंतर आपण तिथे यावं तुम्हाला भेटावं ही मनापासूनची माझी इच्छा होती. तो त्या कार्यक्रमासाठी आमचं सगळ्यांना म्हणत आहे आणि म्हणूनच सुरुवातीला म्हटलं तसं हा एक आधारलेला कार्यक्रम आहे. आपल्या राज्यामध्ये 11 जिल्ह्याच्या काही भागामध्ये दुष्काळाचे भयानक नैसर्गिक संकट त्या परिसरामध्ये येणाऱ्या लोकांच्या वर आहे. मी स्वतः जाऊन त्या परिसरामध्ये बांधून केलेली आहे. आठवडीच्या बातम्या प्रवाहाविषयी दाखवल्या जात होत्या तरी जीव धोक्यात घालून 50-60 खोलीच्या विहिरीमध्ये घागर घेऊन उतरताना आणि पाणी घेऊन वर येताना आपल्या सगळ्या महाराष्ट्राने दिसले. जनावर पशुधन हे शेतकरी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतो. शेतकरी कुटुंबामध्ये त्याच्या कुटुंबातील मानसिक इतकी महत्वाची. तुम्ही शेतकरी माणसं आपल्या जनावरांवर सुद्धा प्रेम करत असतात. यावर्षी पाऊस न पडल्यामुळं निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष, शेतामध्ये कोणतंही पीक न येणं, दुष्काळग्रस्त परिसरातले लोक एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेले आहेत. शासन तर आपल्या पैकी त्याला मदत करतंय. या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण शासनाने केलेल्या उपाययोजना नैसर्गिक आपत्ती इतकी मोठी आहे की शासनाच्या उपाययोजना सुद्धा धोक्यात येत आहेत. आज मी सांगली शहरामध्ये पहिल्यांदा बघतोय कॉलेजमध्ये शिकणारी मुलं एकत्र येत आहेत आणि त्या दुष्काळी भागातल्या जनतेला आपण सुद्धा मदत करण्याची भूमिका व्यक्त करतायत. हीच माझ्या दृष्टीने एक नावाची गोष्ट आहे. आज तुम्ही किती रक्कम देताय ती किती मोठी आहे ही गोष्ट महत्वाची नसतो. अजूनही नव्या पिढीमध्ये मानवतावादी दृष्टिकोन आहे. अडचणीत सापडलेला मदत करण्याची भावना आहे. तुमच्या भावना तुमच्या रकमेपेक्षा सुद्धा अनुभव मानतो याची किंमत करता येणं शक्य आहे. एखाद्या मंत्र्याला एखादा कार्यक्रम स्वीकारताना अनेक बाजूंनी विचार करावा लागतो. आज सकाळी सांगली जिल्ह्यामध्ये जी गावं दत्तामुक्ती झालेली आहे त्यांचा बक्षीस समारंभ होता आणि त्या कार्यक्रमाला येत असताना जर मुलं दुष्काळग्रस्त लोकांच्या पाठीशी उभा राहणार असतील तर आपली काही कर्तव्य करतात
हा मी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस आहेत त्या आपल्या 1 दिवसाचं संपूर्ण वेतन हा दुष्काळग्रस्त निधीसाठी देतील. भेटायत म्हटल्यानंतर मी बाकीच्याही शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आणि सांगली जिल्ह्यामध्ये जितके शिक्षक आहेत, जितके शासकीय नोकर आहेत, त्या सगळ्यांनीच आपलं 1 दिवसाचं वेतन या कामासाठी देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. शासनाजवळ पैसे कमी आहेत अशातलाही कुठला भाग नाही. शासन आपल्याकडे सगळी कामं करीलच, पण अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करणं, ती भावना जिवंत ठेवणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तर महाराष्ट्रामध्ये तुमचा पहिला क्लास असेल, विद्यार्थी एकत्र येत आहेत, दुष्काळामध्ये भोगपडणाऱ्या माणसाला काही मदत करण्याची भावना दाखवत आहे. मी विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करेन आणि सर चांगलं मार्गदर्शन करतायत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईन. विशेषतः कुठलीच या विषयासाठी विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये येत आहेत. माझा जुन्या SSC नंतर फिजिक्स फार समज आला नाही, पण SSC ला असेपर्यंत फिजिक्स हा माझा आवडता विषय होता आणि जुन्या SSC ला मला या विषयामध्ये अत्यंत चांगली मार्क्स मिळाले होते. मी त्यावेळी सेंट्रलमध्येही पहिला होतो आणि आजच्यासाठी डिस्टिंक्शन चांगली मार्क्स फार विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये मिळत नव्हते. बोर्डामध्ये 76, 77, 80% पर्यंतचा विद्यार्थी पहिला असायचा. आज मी ज्यावेळी बोर्डाचे रिझल्ट बघतो त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांची मार्क्स 100%च्या वर जात आहे. अलीकडच्या काळामध्ये कुणी नापास होऊ नये, विद्यार्थ्यांची गळती होऊ नये, त्या आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळं आपल्याला चांगली मार्क्स मिळतात. पण मला आठवत आहे की ज्यावेळी मी माझं मार्कशीट घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलो होतो त्यावेळी प्रवेश देणाऱ्या प्राध्यापकांनी जवळजवळ 1 तास मला थांबवून ठेवलं होतं आणि तुम्ही सायन्सला प्रवेश घ्या, मला मॅथ्स मध्ये मार्क्स चांगली आहेत, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये मार्क्स चांगली आहेत, अशी आग्रही भूमिका शिक्षकांनी घेतली होती. पण त्यावेळी मला लेबर स्किल मध्ये काम करून शिकायचं असल्यामुळं आणि घराकडून काहीच मदत होण्याची शक्यता नसल्यामुळं थोडस आर्ट्सला प्रवेश घेण्याला प्राधान्य दिलं. बुकवाले सर त्या काळात तुम्ही जर असतात तर आज मी सुद्धा कुठेतरी इंजिनियर किंवा डॉक्टर झालेलो होऊ शकलो असतो. आता कसं होणं फायद्याचं झालं असतं का तोट्याचं झालं असतं हा प्रश्न वेगळा आहे. कारण मी माझ्या लायकीच्या क्षेत्रामध्ये, आवडत्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. मला जनतेनेही थोडं सहकार्य केलं, नेत्यांनीही चांगलं सहकार्य केलं. मध्यंतरीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप चांगली संधी मला प्राप्त झाली. जो विद्यार्थी, जो माणूस आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये जीव झोपून काम करतो त्याला खूप चांगल्या पद्धतीचं यश नेहमीच मिळत असतं. पण अलीकडच्या काळात पालक आपल्याला न पूर्ण करता आलेली स्वप्न ते आपल्या मुलांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतायत. आवडीनिवडीचा फारसा विचार करत नाही. तिथं मात्र मुलंही एका बर्डन खाली वावरताना आणि वागताना दिसत आहेत. मी तुम्हाला इतकाच सल्ला देईन, तुम्हाला जे आवडतंय त्याच क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर करा. क्षेत्र कोणतंही असतं तर समाजाच्या दृष्टीने ते नेहमीच महत्वपूर्ण असतं. अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले.
सर तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या बघितल्यानंतर 300 विद्यार्थ्यांना आपण कंट्रोल कसं करताय ते बघायला एकदा यायला हवं. 3 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेची मिटिंग झाली आणि नगरसेवकांच्या मानामध्ये आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितले. आमच्या विधानसभेमध्ये कोण कधी आरती करेल हेही काही सांगता येत नाही. ते अध्यक्षांची लवछाप होते 280 जणांचं सभागृह चालवताना, 88 जणांचं सभागृह चालवताना पण वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेली वेगवेगळ्या कुटुंबातली मुलं तुमच्या क्लासमध्ये शांतपणाने आपल्या महत्वपूर्ण विषयाचं आकलन करतायत. अनेक विद्यार्थी मेरिटमध्ये येत आहेत, रिझल्ट चांगले आहे, तुमच्या क्लासचा अतिशय चांगला लौकिक आहे. अलीकडच्या काळामध्ये तो आत्मकेंद्रित पडलेले आहे. स्वतःचा विचार अधिक केला जातो. आज क्लास ही संकल्पना केवळ पैसे मिळवण्यासाठी शिकवणं याच्याही पलीकडे जाऊ जर समाजामध्ये चांगलं टॅलेंट परिस्थितीमुळे दबणार असेल तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतनं आपली काही कर्तव्य होतात. हा तुमच्या सरांनी केलेला विचार आम्ही फार वेगळा मानतो. सुतार नावाचा विद्यार्थी असेल किंवा इंजिनियर झालेली विद्यार्थी असेल, खरं तर समाजामधल्या सगळ्यांनीच केवळ आर्थिक गरीब परिस्थितीमुळं जर एखादा विद्यार्थी ड्रॉपआउट होत असेल, शिक्षणापासून वंचित राहणार असेल तर केवळ त्या विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही, त्या कुटुंबाचं नुकसान होत नाही. कुटुंबाचं आणि त्याचं नुकसान जितकं होतं तितकंच नुकसान आपल्या देशाचं सुद्धा होत असतं. शेवटी सगळीच माणसं जरी देश घडवत असली तरी त्यातली काही माणसं अधिक मोलाची कामगिरी करत असतात. आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी या माध्यमातून आपल्या देशाने खूप चांगली प्रगती केलेली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झालाय. तब्बल 20 वर्षांनी माणसांचं आयुर्मान वाढवण्यामध्ये आपल्या देशातले शास्त्रज्ञ यशस्वी झालेले आहेत. मीही भारताकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. एवढी संरक्षण सुसज्जता शिक्षित झालेल्या माणसांच्या बद्दल आपल्या देशामध्ये तयार झालेली आहे. 3च दिवसापूर्वी आपल्या देशाचं अग्निशस्त्र 5000 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतं आणि आपल्या देशाचा समावेश जगातल्या 5 देशांमध्ये केला जाऊ शकतो हे आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी सिद्ध करून दाखवलं. परंपरा शिक्षणाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये एका योग्य मार्गाने पुढे निघालेली आहे. कोणत्याही देशाचं भवितव्य काय हे जर कुणाला विचारायचं असेल तर ते त्या देशातल्या तरुण पिढीकडे बघून त्या देशाचं भवितव्य सांगता येतं. आज चांगली मार्क्स मिळवणारी मुलं आहेत. मार्क्स मिळवत असतानाच आपल्या जिल्ह्याच्या एका टोकाला लोक जर बेशुद्ध असतील तर त्यांना मदत करण्याची त्यांची भावना आहे. बंधुभावाने जर आपला देश पुढे गेला, आपले लोक पुढे गेले तर भारत महासत्ता होईलच हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही. तर तुमच्या मार्गदर्शनामुळे असेल, मुलांच्या त्या चांगुलपणामुळे असेल, आज तुमच्या क्लासमधल्या मुलांनी मदत करण्याचा हा जो निर्णय घेत आहे तो मी खूप मोलाचा मानतो. आणि किमान या मुलांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि दुष्काळग्रस्त जनतेचं थोडं दुःख जर सगळ्यांनी वाटून घेतलं तर त्या माणसांच्या व्यथा खूप कमी होऊ शकते. मी अधिक न बोलता तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देताना मी इतकंच सांगेन, खूप चांगलं शिका. शिक्षणाला आज जितकं महत्व आहे तेवढं महत्व देशाच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही नव्हतं. जगातल्या श्रीमंतांची यादी जर बघितली तर एका जमीनदाराचा मुलगा
जमीनदारांची मुलं जमीनदार म्हणून जन्माला येत होती, ती जगातली श्रीमंत ठरवली जाते. नंतरच्या काळामध्ये जमीनदारांची जागा कारखानदारांनी घेतली आणि कारखानदार ते जगातले श्रीमंत व्हायला लागले. पण अलीकडच्या काळात बिल गेट्स नावाचं एक पद अमेरिकेमध्ये आलं आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर जमीनदारांना आणि कारखानदारांना पाठीमागे टाकलं. जगामध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान त्यांनी मिळवून दाखवलं. ज्ञान हे जगाचं भांडवल झालंय, जगाचं नव्या जगाचं सामर्थ्य झालंय. बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करणं शक्य असतं त्या गोष्टी आजच करण्याची घाई झालेली असते, ती न करता आजच्या घडीत आपली जी कर्तव्य आहे ती कर्तव्य जर चोखपणाने आपण बजावली तर निश्चितपणाने आपलं भविष्य आपण घडवू शकू. आपण आपल्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा नोकरी वाढवू शकू. जगातली सगळी मोठी माणसं बघितली तर लहानपणी ती सामान्यच होती, पण त्यांनी असामान्य ती खऱ्या अर्थाने असामान्य होती. आपण सुद्धा नॉट बिल्डर बट रोयल इज टाइम त्या भावनेने तुम्ही कोणीतरी मोक्षाच बनणार या जिद्दीने आजची कर्तव्य जर आपण पूर्ण केली तर निश्चितपणाने तुम्ही सगळेजण जीवनामध्ये खूप यशस्वी व्हाल, खूप मोठे व्हाल. तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय, प्लस तुम्हाला क्लासचा सपोर्ट आहे, चांगली मार्क्स मिळते. आज नेहमी विद्यार्थ्यांच्यावर टीका केली जाते की मार्क्स मिळवायला त्याला शिकवलं जातं, पण जीवनामध्ये जगायचं कसं आणि कशासाठी जगायचं हे मात्र शिकवलं जात नाही. पण तुमचा हा छोटासा कार्यक्रम बघितल्यानंतर मार्क्स मिळवायला तर शिकवलंच जाते, पण जगायचं हेतू सुद्धा या लहान मुलांच्या मनावर जमवला जातोय. या गोष्टीचं मला विशेष समाधान आहे. मी आदिपुरा बोलतात खरं तर असं म्हणतात की वयाच्या आणि प्राध्यापकाच्या हातात तरी माईक येऊ नये. किमान प्राध्यापक वेळ झाल्यावर तरी माईक सोडतात, थोडा बोलून काढण्याशिवाय सोडत मला तुमच्या या घरगुती कार्यक्रमामध्ये सहभागी करून द्यायचं. तुम्ही दिलेली मदत तुमच्या समोरच मी आपल्या पोलीस अधीक्षकांच्याकडे दिलेली आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देखील एक चांगला धोरण आपण तयार करू आणि किमान आपला प्रयत्न आहे. तुम्ही परवानगी देत असाल तर कलेक्टर पोलीस अधीक्षक दुष्काळी भागातल्या एखाद्या कॉलेजमधल्या गरीब दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्यासाठी जर लाभ पडला आपल्याला गाडी घ्यायचं ठरवलं तर तुम्ही हस्तक्षेप करत नाही. त्या परिसरातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना त्याची मदत मिळेल. तुम्ही ज्या भावना दाखवल्या त्या भावनांची मी कदर करतो आणि आयुष्यात तुमच्या त्या या भावना वाढीला लागू दे. आज स्वतः मुक्त होणाऱ्या माणसांच्या पेक्षा स्वतः मुक्त होत होत दुसऱ्यांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या लोकांची आज खऱ्या अर्थाने अधिकची आवश्यकता आहे. तुमच्या माध्यमातून ती पूर्ण व्हावी. सूर्याचंही भाषण ऐकलं माझ्या मुलांना भाषण करायला शिकवलं, त्याबरोबर अभ्यासातलं चांगलं शिकवलं तर आणखी चांगलं आहे. म्हणजे एक करायला रात्री थोडासा अभ्यास शिकवते क्षेत्र तुम्ही होते. आज तर तिथं चांगला अभ्यास केला पाहिजे असं तर माझी मोठी आहे. तुम्ही सगळेजण मला माझ्या मुलासाठी आहे या कॉलेजमध्ये मुलीने प्रवेश काही योग्य ठिकाणी ती गेलेली आहे. तर तुमचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर मला मनापासून वाटतं मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देताना तुमच्या उमेदवारी सरांना मनापासून धन्यवाद देतो. दुष्काळाच्या काळात आणि गरिबीतून सगळे त्यांनी सहन केलेले आहे आणि म्हणूनच दुसऱ्यांची दुःख त्यांना आपण सुचलेल्या दुःखाची वाटताय. आज त्यांनी केलेलं काम या अभिनंदनास पात्र आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून पुरुष एकदा
शुभेच्छा देतो. तुझे संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि तुमचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा हे आव्हान मी पैसे ज्याच्याकडे आहेत त्या सगळ्यांनाच करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.